नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशी न्यूज. प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधी समितीचे सभापती व ऐरोलीचे भाजपचे स्थानिक नगरसेवक शिवाजी खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांना स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले. या प्रसंगी भाजप नगरसेविका श्रेया जिरंगे, भाजप पदाधिकारी सुदर्शन जिरंगे, भाजपचे अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी चंद्रकांत बडगुजर प्रस्तुत स्वरांजली मराठी हिंदी कराओकेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या ठिकाणी आपल्या सर्व स्थायी समिती सभापती अशोक पाटील साहेबांनी या ठिकाणी काही क्षणात या ठिकाणी येणारे त्यांचं देखील होईलच या ठिकाणी झाला पाहिजे. या ठिकाणी नवी मुंबईच्या इतिहासामध्ये त्यांनी खरंच या ठिकाणी आपल्या ऐरोलीकरांचं नाव उंच केलेलं आहे. स्थायी समिती सभापती पदापर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व अशोकजी पाटील साहेबांसाठी या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी साहेबांना विनंती करेन की तुमच्या ठिकाणी मान सन्मान करूया. मी विनंती करतो की आमच्या सर्व कार्यकर्त्यांना की श्रेया सुदर्शन जिरगे मॅडमचं देखील मान सन्मान झाला पाहिजे. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जनमानसात असणारे हे सर्व व्यक्तिमत्व आहे. आमचं सुदर्शन गेली 20-25 वर्षापासून नाईक साहेबांशी एकनिष्ठ राहून त्यांनी लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवलेले आहे आणि एक त्यांच्या हक्काचा एक नगरसेवक घरी या ठिकाणी आहे. श्रेया सुदर्शन जिरगे मॅडमच्या रूपामध्ये एक नगरसेविका म्हणून आपल्याला व्यक्तिमत्व अरुणजी पडते साहेब. सुदर्शन जिरगेसाठी जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी ज्येष्ठ व्यक्तिमत्व राठोड या ठिकाणी उभा आहे. सध्या ते सावंत या ठिकाणी आले आहेत. 3 खुर्च्या फक्त. त्याच्यानंतर मी विजय चव्हाण साहेबांचा देखील या ठिकाणी भागावी गावात प्रचंड गर्दी आहे. इथे थोडीशी तारांबळ आणि त्यांची अशीच सेवा या नवी मुंबई शहरामध्ये तळागाळातील सर्वसामान्यांसाठी होत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. खरं पाहिलं तर खरं म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्याला या ठिकाणी या नवी मुंबई शहराला घडवणारे, नवी मुंबईला दिशा देणारे या राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि या नवी मुंबई शहराचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब असो. बाकीच्या गर्दी कोणी करू नका प्लीज, विनंती करतो. पावसाचे दिवस अजून काही गेलेले आहेत. नक्की त्या छत्रीचा आपण वापर करा. त्यांना फक्त येण्यासाठी वरती जागा द्या. ज्यांनी नाव दिलं नसेल त्यांनी एकच नाव द्यायचं, एका ठिकाणी नाव द्यायचं. डबल नाव देऊ नका, त्यांना कळणार. आपल्याकडे सिस्टम
अतिशय आनंदाचा दिवस आणि आजच्या या 4 वर्ष आनंदाच्या दिवशी या नवी मुंबई शहराचं युवा नेतृत्व आणि ऐरोली विभागाचे मतदारसंघाचे प्रथम आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस. मी खऱ्या अर्थाने तमाम नवी मुंबई सर्व जनतेच्या वतीने आणि ऐरोलीतील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय प्रथम आमदार संदीपजी नाईक यांनी सांगितलेलं होतं की माझा वाढदिवस हा हार बुके न देता समाजोपयोगी कार्यक्रम आपण करा आणि जेणेकरून त्या माध्यमातून लोकांकरता उपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्यावरती असणारा त्या कार्यक्रमाचा आनंद तो खऱ्या अर्थाने माझ्या वाढदिवसानिमित्त मला सार्थ ठरेल. म्हणून आज या प्रभाग क्रमांक 4चे आमचे लाडके आणि माझे सहकारी विधी समितीचे उपसभापती शिवाजीराव खोपडे साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सकाळी वृक्षारोपण झालं. आता संध्याकाळी त्यांच्या छत्री वाटपचा मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक तमाम त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व रहिवासी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आणि छत्री वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अतिशय सांगावंसं आहे की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबई शहरासाठी दिलेलं योगदान तेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी कामाची पोचपावत्याच्या माध्यमातून आपल्याला दिसते. आणि असंच उपक्रम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना अभिप्रेत आहेत, आदरणीय संदीपजी नाईक साहेबांना अभिप्रेत आहेत. तेच कार्यक्रम या ठिकाणी भविष्यामध्ये देखील या ऐरोलीमध्ये होतील आणि ऐरोलीमधील सर्व सुज्ञ नागरिक चांगल्या आणि वाईट गोष्टीचा विचार करून नक्कीच आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतील. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी नगरसेवक असतील यांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहतील आणि दादांचा हात बळकट करतील यामध्ये मला नक्की विश्वास आहे. भविष्यामध्ये अनेक चांगले उपक्रम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ऐरोलीमध्ये करत राहू अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. माननीय संदीपजी नाईक साहेब या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीने आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर आज 4 ऑगस्ट आणि संदीप नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की आपण हा वाढदिवस हार पुढे बुके शाल न देता सामाजिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी आपण हा वाढदिवस साजरा करावा. आणि या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज नवी मुंबई शहरामध्ये आपण पाहत असं गेल्या 8 दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी वृक्षारोपण हा कार्यक्रम घेतला होता. त्याच्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांची छत्री वाटप आपण कार्यक्रम घेतलेला आहे. खरं तर आम्ही एक ज्येष्ठ नागरिक हा एक समाजाचा कणा आहे. त्यांचं सामाजिक जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्यांचा आदरातिथ्य करावं या उद्देशाने या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपचा कार्यक्रम घेतला. आपण पाहत असाल की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत आणि आदरणीय नाईक साहेबांना नेहमीच यांचा आशीर्वाद नाईक परिवाराला त्यांना या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये नेहमी त्यांना या ज्येष्ठ नागरिकांचा महिला भगिनींचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि याच माध्यमातून याच भावनेतून हे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर मी सुद्धा देखील या सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी या विभागामध्ये सामाजिक आणि धार्मिक कार्य करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असतील किंवा आमच्या श्रेयताई चिरगी आहेत, अशोकजी पाटील साहेब आहेत स्थायी समितीचे सभापती आणि इतरही आमचे सर्व नगरसेवक आहेत. यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जनतेने नाईक साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला लोकसेवा करण्याची संधी दिली. अनेक विकासकाची गंगा त्या ठिकाणी आदरणीय संदीप नाईक साहेबांनी ज्यावेळेला ते आमदार होते त्यावेळेला त्या ठिकाणी या ठिकाणी विकास कामं केलेली आहेत. आणि आता जे विद्यमान आमदाराचे वनमंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विकास कामं होत आहेत. त्याचा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अभिमान वाटतो. खऱ्या अर्थानं या विभागात कार्य करत असताना ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम प्राधान्याने सोडवण्याचं काम हे आमच्या हातून घडेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. परत एकदा आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि सर्व आपले पत्रकार बांधव सर्व ज्येष्ठ नागरिक असतील
त्यांच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन निशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन निशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.